हॅलो नमस्कार तू पहिले नमस्कार का नाही बोलत? नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये असणार थोडेसे कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन. कॉन्ट्रोवर्शियल असं काय नाही, कॉन्ट्रोवर्शियल जरासं फील यायला बोलते मी. तर आणि थोडा इकडे तिकडे मोबाईलचा आवाज. हा, आणि असे क्वेश्चन्स जे आम्ही कधी जास्त आणि हिचे पप्पा हे नाही केले काय बोलतात, आम्ही इथे वोट करायला आलोय म्हणून आम्ही इथे आहोत, म्हणून बॅकग्राऊंड चेंज आहे. तर कारण की आम्ही या एरियामध्ये राहायचो, तर आमचा वोटिंगचा एरिया पण हाच आहे. करेक्ट. तर हां, तर या व्हिडिओमध्ये आम्ही ते क्वेश्चन्सना आन्सर करणार आहोत जे आम्ही युजली कमेंट्स आम्हाला भरपूर येतात आणि ज्याला आम्ही रिप्लाय जास्त करत नाही किंवा करतो पण स्टील भरपूर लोक तरी येतात, कारण सतत विचारतात. तर आता नेक्स्ट टाइम पासून कोणी असे कमेंट केले तर आम्ही हा व्हिडिओ डायरेक्ट तिकडे लिंक करणार. जास्त क्वेश्चन्स नाही, थोडेफारच 6 आहेत, 6 और 7 ते बघू आता. तर स्टार्ट करतो. फर्स्ट, जेव्हा आम्ही आता रिसेंटली आम्ही कार बाय केली तर आम्हाला तेव्हा भरपूर क्वेश्चन्स असे येत होते की तुम्ही या एवढ्या गोष्टी कशा एवढी चांगली, म्हणजे एवढी चांगली मीडियोकरच कार आहे. मीडियोकर नाही, माझ्यासाठी बेस्ट कार, बेस्ट कार रेंज युजली लोक 10 लाख आपल्या एजच्या, म्हणजे आम्ही ठीक आहे तसं एज वगैरेला हे गाडी कशी घेतली जास्त लोक काय बोलतात सक्सेसफुल झाले करोडोच्या मध्ये, बट आम्ही बोलतात ना मॅक्सिमम लकी आहे, बोलतोय चांगली गाडी घेतली. कसं कार घेऊ शकले हे आम्हाला भरपूर प्रश्न होता की तुम्ही कसं मॅनेज केलं फायनान्स. तर तुला सांगायला आवडेल बिकॉज तुझी कार आहे. काय नाही, असं सगळं विचार करून आता आमचा जॉब चालू आहे, आम्हाला जॉबमधनं दर महिना पैसे येतात. तर दर महिना पैसे येताना त्याच्यानंतर आम्ही जी एक्सपेन्सेसची व्हिडिओ पण डबल दोघांचा जॉब आहे ना, तर दर आम्ही एक्सपेन्सेसची पण एक व्हिडिओ बनवली की हाऊ डू यू मॅनेज युअर फायनान्सेस आफ्टर मॅरेज. तर त्याच्यात पण आम्ही सांगितलं की एवढे टक्के आम्ही इथे टाकतो तिथे टाकतो. त्याच्यात आम्ही विचार केला की थोडंसं आपण काढून साईडला काढू शकतो. आम्हाला गाडी घ्यायची असेल, कारण माझी जुनी गाडी होती ती 7 वर्ष जुनी होती. 7 वर्ष जुनी गाडी झालेली, 7 पण नाही जास्त वर्ष जुनी होती, आणि त्याच्यामुळे काय होत होतं ना, त्याच्यातून भरपूर आवाज यायला लागलेले. आणि त्याला आम्ही रिसेंटलीच, म्हणजे जेव्हा आपण सर्व्हिस सेंटरला टाकत होतो ना 20-25 हजारचा फटका जरा खर्च येत होता. तर मग आम्ही विचार केला की अजून लेट नको करायला, बिकॉज त्याची रिसेल पण कमी होईल ना, नंतर अजून कमी होईल. म्हणून मग आम्ही विचार केला की आता इट्स अ हाय टाइम आणि आम्ही EMI वरती घेणं अफोर्ड करू शकतो आता. आम्ही EMI वरती घेतली, आणि EMI वरती घ्यायचं रिझन हे होतं की आम्हाला आमची इन्व्हेस्टमेंट हलवायची नव्हती. नाही, इन्व्हेस्टमेंट न हलवता EMI करून पण, आणि EMI पण आधी माझं काय होतं माहिती आहे का की EMI तुम्ही सर्वात जास्त ठेवा म्हणजे तुमचं लोन लवकर संपेल, पण नंतर असं झालं की EMI नॉर्मल ठेवा, भरत राहा EMI, पण SIPs वगैरे तुमचं इन्व्हेस्टमेंट चालू आहेत ना तुमचे म्युच्युअल फंड्स किंवा अजून जे काय तुम्ही करतात ते हल्ले नाही पाहिजे, ते वाढवत जा EMIच्या ऐवजी. EMI तुम्ही 7 वर्ष भरा, इट्स ओके, पण कमी भरा, इंटरेस्ट पे करा, पण तो इंटरेस्ट इकडे कव्हर अप होऊन, आणि तो इंटरेस्ट पण घालवण्यासाठी दरवर्षी आपण ते थोडं प्रीपे करत बसतो. तर मग आम्ही फुल ते प्लॅनिंग 7 वर्ष कसं काय करू शकतो किंवा किती लवकर ते घालवू शकतो त्याचं प्लॅनिंग करून आम्ही मग विचार करून गाडी. आमचं EMIचं असं हे नव्हतं की अरे EMI कसा लवकर संपवायचा. आमचं असं आहे की EMI लवकर संपवायच्या ऐवजी आम्ही आमची जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे महिन्याची ती वाढवतो, कारण मग तो डेल्टामध्ये फरक पडतो. जर मी इन्व्हेस्ट करतो आणि मला इन्व्हेस्टमेंटवर 12% रिटर्न मिळते आणि माझं कार लोनचं EMIचा इंटरेस्ट 9% आहे, तर मला तसंही 3% फरक पडतो आणि मी प्लस मध्येच आहे, 3% एव्हरी इयर. आम्ही हलवत नाही, जरी आम्ही काही असं मोठी एक्सपेन्सिव्ह गोष्ट घेतली EMI वगैरे. फोन्स वगैरे असं काही नाही, आता सध्या एकच EMI होता कारचा जे आम्ही आता अफोर्ड करू शकतो, सो आम्ही ते केलं. आणि त्याची गरज होती, बिकॉज एव्हरी सर्व्हिसला बलेनो वरती 20-30 हजार खर्च करणं, आणि मेन म्हणजे ती गाडी याच्या पप्पांच्या नावावरती होती. सो पुढे जाऊन अजून काही इश्यू झाला असताना तर ती इन्शुरन्स मध्ये पण कव्हर नसते झाली, बिकॉज ह्याच्या नावावरती होती. मग ते पण एक मेजर रिझन होतं. असं नव्हतं की आम्हाला खूप क्रेज होता गाडीचा म्हणून आम्ही गाडी घेतली, खूप विचार करून आणि ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून आम्ही कार घेतली. आता 10 वर्ष वापरू शकतो. नेक्स्ट इज सेकंड, YouTube अर्निंग. तर मी दुसरा का ठेवला, कारण आता आपण त्याच्याबद्दल बोललो की गाडी बिडी घेतली, तर मला लोकांना वाटतं की आमचं सोशल मीडियामुळे एवढं वाढलंय की आम्ही कार घेऊ शकतो, तर असं काही नाहीये. सोशल मीडियावरतून आम्ही अजून ग्रो होतोय. सोशल मीडिया बेसिकली आमचं प्रायमरी हे आहे की आमचा जॉब पण खूप टाइमपासून चालू आहे आणि आम्ही सेव्ह पण खूप टाइमपासून करतोय त्याच्यामुळे. आणि
थोडं चांगलं आहे. असं झालं की लग्न पण झालं, सो लग्नाचं असं असतं ना की मेजर खर्च लग्नात होणार असतो, तर तो पण झाला. तर आता आम्हाला माहिती आहे की मेजर असं काही खर्च नाही आहे. आणि आता सर्वस्व जे काय चालतंय ते आमच्या जॉबवरती आहे, सोशल मीडियावरती काहीच नाही आहे. आणि सोशल मीडिया जर तुम्ही यूट्यूब स्टार्ट करत असाल तर तुम्हाला कळेल की यूट्यूबवरती पे स्टार्ट होणं खूप डिफिकल्ट आहे. 4000 वॉच आवर्स. आणि आता आमचं मॉनिटाईज झालंय, बट कसं एवढं असं काय नाही की भाई आम्ही डायरेक्ट गाडी घेऊन टाकू नवीन 20-25 लाखाची. त्याच्यामध्ये पण कसं असतं माहिती आहे का, जोपर्यंत तुमचे $100 होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळत नाही. येस. आणि खूप म्हणजे INR 8000 रुपीज 8,500-9,000 रुपये जोपर्यंत तुमचे जमा होत नाही तोपर्यंत तुम्हाला, जरी तुमच्या महिन्याला 8-9 हजार रुपये जमा 8-9 हजार रुपये जमा होऊन तुम्ही 25 लाखाची गाडी कशी घ्याल? तर मग ते बेसिकली आमच्या प्रायमरी जॉबमधनं आम्ही ते सगळं करू शकलो. आणि यूट्यूबचं अजून एक पण आहे की तुम्हाला तुम्ही जर बघत असाल की आमच्या व्हिडिओजला 3K व्ह्यूज आहेत, 4K व्ह्यूज आहेत, जे एकदम मिनिमल आहेत. आम्ही होतात ना अजून त्या लेवलवरती पोहोचलो सुद्धा नाहीये. पोहोचणार पण पोहोचणार तुमच्यामुळे. ऐक कंबर गेली याची. तर पोहोचलो पण नाहीये. सो यूट्यूब असं काहीच मला मेजर आम्हाला हेल्प नाही करत आहे फिलहाल. सगळं जॉबवरतीच आहे. अँड जे ब्रँड डील्स वगैरे आहेत त्याच्यावरती सगळं असतं. सो आमचं यूट्यूब अजून एवढं चाललं नाहीये की आम्हाला एवढे ब्रँड डील्स मिळतील. जे काय आहे ते इंस्टाग्राम आहे, यूट्यूब वरती अजून फिलहाल काही नाहीये. इंस्टाग्राम इज हेल्पिंग पण फुल टाइम आम्ही त्याच्यावर नाही स्विच करू शकत आता या पॉइंटला. दिस इज टू अर्ली. करणार धीरे धीरे सब होएगा. तू एवढं का हलतोयस? पण मला सवय, मुलांना सवय असते हालायची अशी. हां. सो ते आहे तो जॉब इज आर करता धरता. सेकंड क्वेश्चन आहे काम कुठे करता? आणि तो ह्याच्यामुळे गेला कारण आम्ही एवढं जॉबचं बोललो म्हणून आम्ही हा टाकून दिला थर्ड. तर हा क्वेश्चन वरती तुला आन्सर करायचं नाही, तूच कर. तर आमचं एज्युकेशन आहे BMS, बॅचलर्स इन मॅनेजमेंट स्टडीज विथ फायनान्स स्पेशलायझेशन इन फायनान्स. आणि आम्ही काही MBA वगैरे केलेलं नाही आहे. तर तुम्हाला जेव्हा इन्व्हेस्टमेंट, आता कॉर्पोरेट असं बोलायला गेलं तर त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी येतात. इन्व्हेस्टमेंट बँक्स, कॉर्पोरेट बँक्स, रिटेल बँक्स, किंवा मग काय किंवा कॉल सेंटर पण कॉल सेंटर, सर्व्हिस सेंटर. तर आम्ही कॉर्पोरेटमध्ये इन्व्हेस्टमेंट बँकमध्ये काम करतो. आणि चांगली कंपनी आहे, वेल नोन कंपनी आहे. मी कंपनीचं नाव नाही रिव्हील करू शकत. तर जेव्हा तुम्हाला अशा चांगल्या बँक्समध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला ना इट इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट जॉब डायरेक्टली जर तुम्ही फ्रेशर्स असाल. तर त्याच्यासाठी आम्ही एक कोर्स केला इन्व्हेस्टमेंट बँकिंगचा. एका कुठून केला आपण? इमार्टिकस लर्निंग. तर तिकडून आम्ही दोघांनी कोर्स. आणि आम्ही हे प्रमोट नाही करत आहे की बाबा तुम्ही करा. मी जेव्हा होतो तेव्हा आम्ही 7-8 जण होतो, त्याच्यातले आम्ही दोघांना जॉब लागला. आमचं नशीब चांगलं होतं, मग आम्ही तिथे. असं काय नाही की भेटणारच तुम्ही हे करा. मी सांगतोय आम्ही काय केलं. जेव्हा आम्ही केलं तेव्हा फीज वेगळे होते, आता ते फीज लॅक्स मध्ये आहेत, खूप जास्त. सो आय डोंट थिंक इट इज वर्थ. तुम्ही कुठेतरी नॉर्मली ते काम करून एक्सपिरियन्स घेऊन मोठ्या बँक्समध्ये जम्प करू शकतात. वी वर लकी बॅक देन की आम्हाला तेव्हा म्हणजे नशिबानेच मिळालं असं म्हणतात. हा, नशिबानेच मिळालं. तिथे लागलो ती चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्हाला तो एक्सपोजर मिळाला. कारण की असे जे मोठे मोठे बँक्स असतात ना त्यांचं असं असतं की आपल्याला मोठ्या कॉलेजमधूनच मुलं उचलायचे आहेत. म्हणजे ते पण मुंबईमधले कॉलेजेस जे आहेत ना त्यातूनच मुलं उचलायचे आहेत, किंवा मग असे कोणते तरी कोर्स असतात ना त्यांचे टायअप्स असतात तिकडनंच उचलतात. तर तुम्ही ॲज अ फ्रेशर गेलात अशा मोठ्या कंपनीजमध्ये तर ते लोक युजली असे नाही घेत, खूप रेअर लोक. आणि इंजिनियर्सवरनं आता घेतच नाही ॲज अ फ्रेशर. सो ज्यांचं बॅकअप असं काही नाही आहे. सो जर तुम्ही मोठ्या कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला मिळेल. जर ते पण फक्त टायअप जर तुम्ही सेम कॉलेज मधून जर तुम्ही बाहेरून गेलात ना तर तुम्हाला नाही मिळणार. सो या त्या ह्याच्याने आम्हाला तिथे जॉब मिळाला. आणि कसं मिळेल ते तर जाऊ दे, आम्हाला कसं मिळालं. तू कुठे तुझा रोल सांग आता. हे पण मी ऑपरेशन्स मध्ये नॉर्मल. आता ऑपरेशन्स मध्ये पण भरपूर गोष्टी असतात की ऑपरेशन्स मध्ये रिकन्सिलिएशन. हा, मी रिकॉन मध्ये मी रिकन्साइल करतो गोष्टी. म्हणजे आता ते रिकन्सिलिएशनचं नंतर काहीतरी रोल सांगितला. आणि मी बिझनेस अनालिस्ट आहे. तर ही आमच्या आणि टेक टीमच्या मधला ब्रिज आहे. हा, तर फिनटेक काइंड ऑफ रोल, फायनान्स अँड टेक्नॉलॉजी. तर तसा रोल आहे बिझनेस अनालिस्टचा. आणि येस, दॅट वॉज ऑल अबाउट आवर एज्युकेशन. आणि आम्ही कसं आमचं एज्युकेशन पण तुम्हाला सांगितलं. असं नाही आहे की आम्ही खूप काही शिकलोय मग आम्हाला जॉब मिळाला, असं काही नाही आहे. तर आणि रोल चेंज होत राहतात असं.
माझा कॉन्स्टंट होता. माझा फर्स्ट जॉब मध्ये पण मी BA होती, सेकंड मध्ये पण BA होती. माझा फर्स्ट मध्ये वेगळं होतं, मध्ये होता, सेकंड मध्ये हा इकॉन्स मध्ये होता. आहे. फोर्थ क्वेश्चन, तो तू बोल, चार बडबड केली आहे. की तुम्ही राहता कुठे आणि तुमचं घर स्वतःच आहे की तुमचं घर रेंटवर घेतलं. हे भरपूर मला कमेंट्स मध्ये विचारतात की तुम्ही कसं काय, म्हणजे काय. तर आम्ही राहतो कुठे, आम्ही ठाण्यातच राहतो. कुठे ते आता तुम्ही आता कसं सांगणार ना की हे आमचं लोकेशन आहे की इकडे इकडे आम्ही राहतो. भले आमचे फॅन्स खूप जास्त नाहीत की बाबा 100, 1 लाख 1.5 लाख लोक येऊन उभे राहतील घराखाली, असं काय नाही. पण तरी कसं स्पेसिफाय करणार. तर आणि घर आमचं स्वतःचं आहे. माझं स्वतःचं घर आहे. आम्ही रेंट नाही भरत, ना त्याच्यावर लोन भरतो, काय नाही करत. ते माझं घर आहे. तर मला भरपूर वेळा बघतं की किती रेंट भरता तुम्ही, की तुम्ही रेंटवर घेतलंय का घर, की कोणाचं आहे काय. माझ्या पप्पांनी घर घेतलेलं, त्याच्यातच आम्ही अजून राहतोय. तर असं अजून तर त्याच्याबद्दल काय सांगण्यासारखं नाही. मी ठाण्यात राहतो, हे तर सगळ्यांना माहिती असेल, आम्ही भरपूर वेळा स्पेसिफाय केलंय. जय ठाणे. ओके, नेक्स्ट नॉनव्हेज का सोडलं तू सांग. नाही तू सांग. तर नॉनव्हेज सोडायचा मोटिवेशन वॉज मी ह्याला सांगितलं की सोड. आणि मला कसं आम्हाला दोघांना पटलं ते. तर एकदा मी ना वसईला गेलेलो आणि तिथे आम्ही बघितलं, म्हणजे आम्ही कारमध्ये असे बसलेलो, वेट करत होतो फ्रेंड्सचा. आणि मग तिथे आम्ही बघितलं की अरे ते कसे ते वास येत होता आणि हे ते. आणि मग मी ह्याला असंच क्वेश्चन केलं की यश आपण हेच खातोय. हा बोलत होता की काच वर घे, कारची वास आत घुसेल. म्हणजे की एवढा घाण वास आणि ते पण खाणार आहे, तुला काय वाटतं. मग तेव्हापासून आम्ही विचार करायला लागलो. आणि मग हळूहळू आम्ही मी जास्त तेव्हा स्पिरिच्युअल पेक्षा माझा बिलीव जास्त होता देवावरती ह्याच्यापेक्षा. मग मी ह्याला हळूहळू ते माझा नव्हता एवढा आधी. हां, तर मी ह्याला थोडं इन्फ्लुएन्स केलं. आणि मग या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये मी डिसाइडेड की आता आम्ही दोघं असे असतो काय की आपण नको खाऊया. बिकॉज मग बोललो फॉलो जर करायचं स्पिरिच्युअलिटीला जायचं. असं बघायला गेलं तर ह्याचं असं बोलतात ना, आतून हा ब्राह्मण आहे तर मी नक्की का करायचंय, तू आपण फॉलो करूया. ही कोकणी तरी हिने सोडलं, मग मी का नाही सोडू शकत. हा, मी तर आम्ही विचार केला. कट्टर आणि असं काहीच बंधन नव्हतं आधी एकमेकांवर की तुला सोडायचं तू सोडू शकतो, मी सोडणार. असं हिचं होतं की मी सोडते, तुला खायचं. आम्ही रेस्टॉरंट मध्ये जात होता तर ह्याला वाईट वाटायचं की हा खातोय, मी नाही. तर आता तर आम्ही एवढे स्ट्रिक्ट झालोय की मी माझ्या घरी फ्रेंड्सना पण सांगितलं की आमच्या घरी नॉनव्हेज येणार नाही, ऑर्डरने पण नाही. जर आम्ही बर्थडे पार्टीला पण जातो आहे तर जर तुम्ही नॉनव्हेज ऑर्डर करताय तुम्ही खा, वी डोंट हॅव प्रॉब्लेम. पण त्याचे पैसे जर आम्ही बर्थडे पार्टी देतोय, आम्ही पे करणार आहोत, तर आम्ही पे. पण आम्ही आता नाही करत शक्यतो. आता मी तशी स्ट्रिक्ट झालेली आहे तर मी पे पण नाही करणार. बिकॉज मी खात नाहीये, बट मी पैसे देते त्या जानवरला मारायला. नाही, मारलेला असतो तो ऑलरेडी, पण मी खायला का पैसे देऊ त्याला. मग तेच सप्लाय का, त्याचा जीव घेऊन खाणं आणि त्याचा जीव घेऊन पैसे देणं इज इक्वल. तर मग आम्ही पे पण करत नाही. जर तुम्हाला व्हेज खायचं तर आम्ही पार्टी देतो, जर तुम्हाला नॉनव्हेज खायचं तर प्लीज तुम्ही तुमचे पैसे भरा. असं पण शक्यतो कोणच नाही. आम्ही बाहेर गेलो की आम्ही व्हेजच खातो. माझे फ्रेंड्स कोणच नाही, असं कधीच नाही आलंय आणि आपल्यासोबत की कोणतरी नॉनव्हेज खाते आपल्यासोबत. तर माझे फ्रेंड्स खूप कमी आहेत आता. आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना हेट नाही. मी ज्या घरात आहे तिकडे नॉनव्हेज बनतंय अजून पण, हेट का द्यायचं, आम्ही पण खायचं. आम्ही पण खायचो. मी तर कट्टर, मी तर कोकणी आहे. मी दररोज खायचो नॉनव्हेज, दररोज नॉनव्हेज खायचो, काहीच फरक नाही पडायचा. तर मग आता आम्ही टोटल दररोज व्हेज खातो, आम्हाला काहीच फरक नाही पडत. आणि मग आम्ही नवरात्र होतं तेव्हा, तर आम्हाला असं झालं की आम्ही 9 दिवस ते खात नव्हतं. तर असं झालं काय फरक नाही पडत आहे. मग आम्ही शेवटी थांबवलं. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचे फायदे सांग तुझे. हां, त्याच्याने म्हणजे पिंपल्स पण ट्रिगर व्हायचे नॉनव्हेजने. आणि मला डॉक्टरने सांगितलेलं तेव्हा मी नाही ऐकलं. बट आता मी ते सोडल्यानंतर मला कळतं की का तिने सांगितलेलं. मग माझी स्किन आता क्लिअर झाली आहे आणि नॉनव्हेज वॉज द ओनली रिझन. आणि माझ्या भावाची पण स्किन क्लिअर झाली बिकॉज आम्ही त्याला पण इन्फ्लुएन्स केलं. तो तिकडून असं करतोय, मी तुम्हाला सांगतो. त्यांनी पण नॉनव्हेज खाणं सोडलं आणि आता त्याची पण स्किन छान झालेली आहे. तर ते पण एक तुम्ही बघितलीस त्या व्हिडिओमध्ये. हां, हेअर कट सरप्राइजेस अँड मोर. आणि अजून त्याच्यानंतर आम्हाला खूप चेंजेस आले. म्हणजे असं वाटतं रील्समध्ये वगैरे आपण बघतो, असं वाटतं की अरे हे सगळं काय पकाव आहे हे नाही, पण आहे. बट जेन्युइनली आम्हाला आमच्या सक्सेसमध्ये, आम्हाला आमच्या माइंडमध्ये भरपूर फरक पडला. आणि ट्रस्ट मी तुम्हाला इन्फ्लुएन्स नाही करत आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं मी ज्या घरात पण झाले तर चांगले नॉनव्हेज बनते, तर एवढा म्हणजे ड्रास्टिक फरक आणि ड्रास्टिक चेंज मॅनिफेस्टेशन. आता सगळं कळतंय की हे सगळं रिअल असतं, हे सगळं वर्क करतं. मी जे बोलली आहे की आम्हाला हे देवासारखा नवरा मिळू दे, XYZ गोष्टी हवी आहेत, सगळ्या गोष्टी अशा क्विकली मिळतात आता. टचवूड.
तर खूप फरक आम्ही बघितला आणि मग त्याच्यानंतर आम्ही म्हणलं की हे आधी का नाही कळालं आपल्याला, हे आधी का नाही सुचलं. आणि माइंड म्हणजे माझा मी असं चिडचिड करायचे जरा, तर आता माझं ते पण खूप कमी झालं आहे आणि खूप फरक पडतो. म्हणजे इन शॉर्ट खूप फरक पडतो फायनान्शियली, करिअर वाईज, सगळ्यामध्ये खूप फरक पडतो जेव्हा तुम्ही एका अशा चांगल्या स्पिरिच्युअल पाथला जॉईन होता. येस. नेक्स्ट अगला सवाल, नजर नाही लागत का? तर आम्हाला खूप पॉझिटिव्ह कमेंट्स येतात. पहिले बात तर छोट्या छोट्या मुली येऊन आम्हाला व्हॉइस नोट्स वगैरे पाठवले आहेत आणि ते बघून खूप मस्त वाटतं ना. हो तू पण बोल ना काहीतरी. हो, नाही मला पण ते आवडतं. आणि खूप पॉझिटिव्ह कमेंट्स येतात. ते लोक बोलतात तुमचे व्लॉग्स बघायला आवडतात, तुम्हाला बघायला आवडतं आणि ते खूप बघून बरं वाटतं. पण या सगळ्यामध्ये ना असं भरपूर लोक असे हे करतात की नो नजर, जे खूप प्युअर हार्टेडली आम्हाला कॉमेंट करतात की नजर नको लागायला तुम्हाला हे ते. तर त्याच्यावरनं मला असं वाटलं की चला एकदा तुम्हाला असं नजरवरती माझे ओपिनियन्स, आमचे ओपिनियन्स सांगतो. तर तुझे काय ओपिनियन असेल पहिले तुझे सांग. तर माझं असं की मी एवढं बिलीव्ह करत नाही नजरवरती, बिकॉज मला असं वाटतं की गॉड, लक, स्ट्रगल्स ह्याच्यावरती नजर, ती इव्हिल एनर्जी नाही आहे. जर मी असं बोलते की मला एखादी गोष्ट मिळाली देवामुळे, देवाकडे मी मागितलेली आणि ती मला मिळाली आणि ह्याला मी घाबरते की ह्याला नजर लागेल, इट मीन्स मी देवाच्या एनर्जीला नजरच्या एनर्जीपेक्षा खाली मानते. तर माणूस नका ना नजरला. मला एक्सप्लेन नाही करता येतं. तुला कळालं का मला काय मला नाही, त्यांना पण कळालं असेल की तुम्हाला ते नजरला तेवढं हे द्यायचंच नाही पॉवर की बाबा मला काहीतरी मिळालं की मी त्याच्यानंतर हा विचार करेन की अरे कोणाची तरी नजर लागेल. म्हणजे जेव्हा आपण असं विचार करतो ना की अरे ही गोष्ट माझ्याकडनं ही घेईल व्यक्ती, म्हणजे तो व्यक्ती तेवढा पॉवरफुल मानतात तुम्ही. म्हणजे तुम्ही नजरला एवढं पॉवरफुल मागतात की तुम्हाला देवाकडनं जे मिळतंय, तुमच्या स्ट्रगल्सने जे मिळतंय, तुमच्या हार्डवर्कने जे मिळतंय, तुमच्या लकने जे मिळतंय, त्या सगळ्यावरती तुम्ही नजरला मानतात. त्यापेक्षा नजरला ठेवूच नका. आणि जर एखादी गोष्ट नाही मिळाली ना, इट्स ओके, त्याच्यानंतर तुम्हाला खूप चांगली गोष्ट मिळते. असं माझ्याबरोबर झालं. जर मी माझ्या फ्रेंडला सांगितलं एखादी गोष्ट आणि ती नाही मिळाली, तर त्याहून चांगली मला गोष्ट मिळते. आणि मी तर अशी मुलगी आहे की मी सगळ्यांना सगळं सांगत असते. कधी कधी असं होतं की मला तर एक लोन घ्यायचं होतं, कार नाही, वेगळं, ते मी तुम्हाला नंतर सांगेल. तर त्याच्यासाठी मला सगळे बोलले की कोणाला सांगू नको एवढ्यात, कोणाला सांगू नको. बट मी ऑलरेडी माझ्या कलिगला सांगितलं, माझ्या फ्रेंड्सना सांगितलं आणि माझा फायदा झाला त्यात. मला पण जवळचे लोक, मी असं नाही बोलत की ब्रॉडकास्ट करा, जवळचे लोक फक्त, ज्यांना तुम्हाला माहिती आहे नेगेटिव्हिटी नाही, ज्यांना नेगेटिव्हिटी नाही, पर्सनल लाईफ असते ना एक. नेगेटिव्हिटीमध्ये आपण बिलीव्हच करत नाही, मग ब्रॉडकास्ट केलं तरी आपण का घाबरतो? नेगेटिव्हिटीसाठी नाही, की पर्सनल लाईफ मेंटेन करायला जवळच्या लोकांना सांगा असं. आणि जेव्हा ते सगळं होतं तेव्हा बाहेरच्या लोकांना सांगा, बिकॉज झालंय आता असं. तर कलीग्सना, जेव्हा माझ्या पप्पाने कधी लोन घेतलं नव्हतं, ह्यानी नव्हतं घेतलं, मी नव्हतं घेतलं, तर मला कधी त्याबद्दल माहिती नव्हतं. तर जेव्हा मी माझ्या कलिग्ससोबत शेअर केलं, मला भरपूर गोष्टी कळाल्या. तर माझं नेहमी असं झालं की जेव्हा मी गोष्टी लोकांसोबत शेअर करते ते मला त्याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन मिळते, ते माझ्या फायद्यामध्ये असतं. म्हणून मी ते शेअर करते बिंदास. आणि यात तसं आहे तर मी नजरवरती बिलीव्ह नाही करत. मी आणि त्याचा फायदा पॉझिटिव्ह गोष्टींवरती जास्त बिलीव्ह करते. जर तू त्यांना सांगितलं नसतं, तुला जेवढं इन्फॉर्मेशन मिळाली तेवढी मिळाली नसती, तर मग फायदाच झाला. माझा फायदा झाला त्यांना सांगून. तुला काय वाटतं? तेच, मी नजरला मला एवढं काय आधी पण मला नव्हता लागत पण नाही, बिकॉज बघितलं मला. तू बोल तुझं. नाही, मी नजरवर एवढा काय मला फरक नाही पडत. विश्वास देवावरती पण एवढा विश्वास नव्हता, नजरवरती पण विश्वास नाही. ही लाईक की माझी बायको ज्याच्यावरती विश्वास ठेवतो त्याच्यावरती विश्वास ठेवूया. माझा आता फक्त देवावर विश्वास आहे, बाकी मला कशावर विश्वास. लास्ट क्वेश्चन, एवढ्यानंतर आम्ही हा शेवटी ठेवला की माझे आई वडील गेले कुठे. एक्सप्लेन करायला चांगला मस्त टाइम घेऊ की मेरे माता पिता किधर आहे. मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो, बाकी उत्तर देईल. माझे आई वडील वारलेत, माझे आई वडील स्वर्गात आहेत. आता पुढे हे कसं काय नाही आणि काय झालं ते सगळं मी सांगते. तसं तर कम्फर्टेबल आहेस? मी नाही तर मीच बोलतो. आम्हाला तशी दिवाळीचं तर तू सांग. हा, दिवाळीमध्ये आम्हाला एवढे कमेंट्स आले की तुम्ही पहिली दिवाळी तुमच्या मॉम डॅड बरोबर नाही सेलिब्रेट केली, तुम्ही सासू सासऱ्यांना तोडलं, झाले. त्यांना असं बोलत होतं की तुम्ही पहिली दिवाळी. मला तर मी तर आज कुठलं तरी बघितलं की सौंदर्य काहीच टाइमाचं असतं, आई वडिलांसोबत टाइम घालव रे, टाइम घालव. अरे कुठून म्हणजे का? आणि आम्हाला कळतं की कोण कन्सर्ननी विचारतं आणि कोण टॉन्टने विचारतं. जे कन्सर्नने विचारतात त्यांना आम्ही जेन्युइनली रिप्लाय करतो. आणि टॉन्ट पण असं नाही की त्यांना माहिती आणि ते मुद्दाम, असं वाला टॉन्ट नाही, टॉन्ट नाही, बट स्टील कोणी हेट नाही करत. तर स्टील
असं म्हणजे तुम्ही विचारा ना की काय कुठे आहेत मम्मी पप्पा, विचारलं भरपूर आणि आम्ही सांगितलं पण ना आपण कुठले तरी सांगितलंय पण माहिती नाही काय नाही, तर तरी असे एवढे हार्श स्टेटमेंट पास करायचे. तर आम्ही विचार केला की हे कव्हर करू, आणि हे आम्ही खूप आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे आणि आता न्यू सबस्क्रायबर्स वाढलेत, तर मग तुमच्यासाठी परत हे. आणि या व्हिडिओमध्ये आम्ही स्पेशली आम्ही कधीच एक्सप्लेन नाही केलं की नक्की काय झालं. तर खूप लोकांना असं वाटतं की कोविडमध्ये हे सगळे ट्रॅजेडी, कोविडच्या टाइमला हे सगळं झालंय पण कोविडमुळे काही नाही झालेलं, कोविडमुळे काय नाही झालं. सो आम्ही कव्हर करू काय झालं. तू सांग. तर जसं तुम्हाला त्यांना माहिती की नाही, माझ्या 2020 मध्ये 2020 हा ACP वगैरे होते, म्हणजे रिटायर झालेले, ठाण्यालाच होतो आम्ही. तर त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर ते थोडा वेळ त्यांनी दुसरं काम केलं, कारण एखाद्या माणसाला राहत नाही असं की मी 37-40 वर्ष काम केलं त्याच्यानंतर मी असंच घरी बसून राहणार, तर त्यांना नाही परवडत. तर त्याच्यानंतर त्यांनी परत दुसरं काहीतरी काम चालू केलं, पण ते पण काम 2-3 वर्ष केलं आणि नंतर ते थोडे आजारी झाले. तर आजारी झाल्यानंतर आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो. आणि हे कसं सांगते तुम्हाला मी, सॉरी, तर ते त्यांना एकदा गाडीवरनं पडले, बाईकवरनं ते कसं पडले, कळालं, त्यांचा ना हात एकदम पडले पण नाही जस्ट धक्का लागला. ॲव्हेंजर होती आमच्याकडे, ॲव्हेंजर अशी चालवत होते आणि अशी चालवत ते असं झालं थोडं नाही का, पुढचा ब्रेक ॲव्हेंजर ज्यांना माहिती आहे मुलांना, ॲव्हेंजरचा पुढचा ब्रेक दाबला ना की तो चाक असा हे होतो, कारण त्याचं ते कशी बनवली का माहिती, पण ठीक आहे, चाक असा हे होतो. तर ते असं झाल्यानंतर जर्कमध्ये त्यांचं इकडे हेअरलाईन फ्रॅक्चर झालेलं. फ्रॅक्चर झालं आणि मग डॉक्टर बोलले की एवढं इझिली असं फ्रॅक्चर नाही झालं पाहिजे, आपण चेक करूया काय झालंय. तर मग त्यांनी ते स्कॅन वगैरे केलं, सगळं कळालं, त्यांना कळालं की आजार आहे. आणि आम्ही तो वर्ड घेत नाही आहे बिकॉज युट्यूब वोंट अलाउ, तर तुम्ही समजून जा. तर आजार आहे, तर तो लास्ट स्टेजला होता, लास्ट स्टेज, फोर्थ, आणि हे ते नेमकं भाई लास्ट स्टेजलाच करतो. तर लास्ट स्टेजला होता. त्याच्यानंतर त्यांची ट्रीटमेंट त्यांना आम्हाला डॉक्टरने सांगितलेलं की हे 6 फोन आलेला म्हणून नाही तर व्हिडिओ. तर आम्हाला डॉक्टरने सांगितलेलं की 6 महिने आहेत तुमच्याकडे, तुम्ही काहीतरी करा. तर ते मम्मीला पण कळालं आणि त्यांनी क्लिअरली सांगितलं की रिकवर होणार नाही, 6 महिनेच आहेत असं. पण तरी ते 6 महिने नाही टिकलं, ते खूप जास्त टिकवलं आम्ही, कारण माझे पप्पा एवढा स्ट्रॉंग विल होतं आणि एवढे कॉमेडी माणूस होता माझा पप्पा, म्हणून माझ्यात पण ते आलंय कुठेतरी. तर असं एकदम दोघं एकदम भारी होते, म्हणून ते आता माझ्यात आले, म्हणून मी जास्त गोष्टी सिरियस घेत नाही. तर मग ते झालं. तर त्यांचं 6 महिन्याचं कळालं आणि त्याच्यानंतर मम्मी पण हळूहळू, मम्मीचा हार्टचा प्रॉब्लेम झाला. तर मम्मीला मी सांगते, मम्मीचं काय होतं, तिला थोडेफार प्रॉब्लेम्स होते, जसं थोडे बीपी, हाय बीपी वगैरे. तर ते ब्लड प्रेशर, पण टाइमलाईन सांगतो मी, पहिले पप्पांचं कळालं, त्यांना सांगितलं की 6 महिनेच आहेत, पण ते 6 महिने टेन्शन मम्मीने टेन्शन वगैरे घेतलं, त्याच्यामुळे मग तिचं तिच्या हेल्थ वरती पण रिॲक्ट व्हायला लागलं. आणि मग त्याच्यामध्ये असं झालं की नोव्हेंबरमध्ये अचानक, नोव्हेंबर नाही ऑक्टोबरमध्ये अर्ली ऑक्टोबरमध्ये अचानक कसं झालं की ती उठली आणि तिचं ब्लड प्रेशर एवढं हाय झालं की ते उलट डिरेक्शनला त्याचं ब्लॉक झालं काहीतरी. आणि मग तर मी सांगतो. तर मग मम्मीला पण ते कळालं. तर मम्मी असं एक दिवस उठली तर तिचा हार्टचा काहीतरी प्रॉब्लेम आणि ती सुजलेली पूर्ण. तर मग आम्ही विचार केला की हिला डॉक्टरकडे घेऊन जाऊ. तर तिला डॉक्टरकडे नेत होतो आम्ही, कारण तिला श्वास वगैरे घेता येत नव्हता. तर तिला डॉक्टरकडे नेत होतो आणि आम्ही जसं हॉस्पिटलला पोचलो बाहेर, तोपर्यंत आम्ही सगळे बोलत होतो व्यवस्थित. जसं आम्ही पोचलो बाहेर तशी ती डायरेक्ट कोमामध्ये गेली. तर मग आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जवळजवळ 42 डेज ती कोमामध्ये होती. एक्झॅक्ट 41 डेज होती मला वाटतं. पहिले वेगळ्या हॉस्पिटलमध्ये होतं, मग आम्ही चेंज करून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण ते डॉक्टर बोलला की नाही होणार. आणि ते 42 डेज ती टोटल व्हेंटिलेटरवर होती. ब्रेन डेड बोलतात त्याला. ब्रेन डेड, कारण ब्रेनला ऑक्सिजन नाही पोचला. ते त्याला काय बोलतात मला एक्झॅक्ट शब्द नाही माहीत. तर आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा तिचा एकदम ऑक्सिजन बंद झाला आणि तिला CPR देऊन ऑक्सिजन परत चालू करतात, हार्ट चालू करतात. तर ते जेवढा कमी सेकंड पण ज्याला ब्रेनला ऑक्सिजन गेला नसेल तर मग ब्रेनला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ते काम करणं बंद करतं. तर मग ती 42 डेज वगैरे व्हेंटिलेटरवर होती आणि त्याच्यात माझ्या पप्पांचा हा आजार चालूच होता. तर मग ट्रीटमेंट वगैरे मी होतो. त्यात नशीब की कोविडमुळे वर्क फ्रॉम होम होतं, ते खरंच चांगलं आल्या गोष्टी. नाही तर खूप डिफिकल्ट असतं. नाही तर खूप डिफिकल्ट होतं, बिकॉज जॉब सोडणं वॉज नॉट ऑप्शनच नव्हता, बिकॉज या सगळ्यामध्ये. तसं तर मग करिअर स्टार्ट झालेलं, माझं स्टार्टच झालेलं नेमकं. असं पण नाही की सोडलं तर एकदमच काहीतरी झालं, पण पप्पा पण म्हणले की सोडायची गरज नाही, चालू ठेव, तसं घरून काम करतोय, मॅनेज होतंय. म्हणजे आम्ही पण जायचो ना ह्याच्या घरी, फ्रेंड्स वगैरे सगळे, ह्याचे पप्पा नॉर्मल होते, म्हणजे असं त्यांना काय फरक पडत नव्हता. त्यांनी असं ना नेगेटिव्ह ते घेतलं, विचारच नाही केला कधी नेगेटिव्ह. फक्त त्यांचं कधी हे झालं मध्ये दिसायला लागलं की त्यांना हे झालंय जेव्हा ह्याची मम्मी ऍडमिट झाली. आणि हे मम्मीला जेव्हा पप्पांचं कळालं त्याला 5 महिने झालेले, 5 महिने पण नाही, वर्ष होऊन गेलेलं. त्याच्यानंतर मम्मीचं हे झालं. सो
जिथे डॉक्टर बोललेले की फक्त 6 महिने, तिथे त्याच्या वर्ष होऊन पप्पांनी गेलेलं. वर्ष चांगलं काढलेलं आणि व्यवस्थित होते. चांगलं म्हणजे एकदम चांगलं. खाली जाऊन सामान वगैरे आणायचे, जाऊन सगळं भाज्या घेऊन यायचे. हा ऑफिसला असायचा तर ह्याचे पप्पा स्वतः एकटे जायचे डॉक्टरकडे, एकटे यायचे, सगळं करत होते सगळं. आम्ही पण जायचो, बसनी जायचे. आम्ही पण जायचो तर आमच्यासाठी काय काय ते खायला बिला घेऊन आणायचे, सगळं करत होते ते, सगळं करायचे. पण मग मम्मीचं झाल्यानंतर आणि मग तर मग ते 46 तर मग 46 का 42 का 41 डेज या दोघांमध्ये मी कन्फ्युज आहे, कारण एक दिवस हे होतो. तर मग 41 डेज ती आयसीयू मध्ये होती, तिचा व्हेंटिलेटर चालू. तर हे लोक असे बारी बारीने रात्री झोपायला जायचे. तर ते सगळं. आणि याची मग शिफ्ट तेव्हा कामाला आली. शिफ्ट माझं 1:30-10:30 ची शिफ्ट होती तेव्हाची. तर मग ठीक आहे, ते सगळं शिफ्ट वगैरे जाऊ दे. तर मग ते 41 डेज आयसीयू मध्ये होते. मग 41st डेला त्याच्यानंतर त्यांनी पप्पांनी मी आणि याचं केलं की व्हेंटिलेटर काढून टाकू. तर मग एक दिवस पण नाही, तो बेरली अर्धा दिवस झाला असेल, तर त्याच्यात ते मम्मीचं हे झालं. तर त्याच्यानंतर मग मम्मीचं होऊन गेलं, झालं 6 नोव्हेंबरला माझ्या मम्मीचं झालं. त्याच्यानंतर पप्पाचं तसंही थोडं आता एवढा वेळ त्यांची विल स्ट्रॉंग होती की बाई काय नाही होणार, काय सगळं चालेल, की माझा मुलगा कामाला आहे, मग त्यांची विल स्ट्रॉंग होती. पण नंतर ह्याच्या मम्मीचं झाल्यानंतर त्याच्या पप्पांनी तुम्हाला माहितीये, जेव्हा आम्ही होतो तिकडे, ह्याच्या मम्मीचे रिच्युअल्स सगळे चालू होते लास्ट वाले, तर तेव्हा मी होती, माझ्यासोबत जन्मदा होती आणि अजून ह्याचे जे फ्रेंड्स आहेत जे आमच्या लग्नामध्ये पण सगळे होते एकत्र. तर तेव्हा त्याच्या पप्पा बोलले आम्हाला, ते ओके होते, म्हणजे ते ह्याला बोलत होते की अरे यश आता तू स्ट्रॉंग झाला पाहिजे हे ते. तर त्याचे पप्पा तेव्हा मला बोलले की नाव माय लाईफ हॅज बिकम डार्क, असं ते बोलत होते. तर असं एकदम हे वाटलं की म्हणजे आता कळालं की आता ह्यांना हे अफेक्ट करेल, जे 6 महिने बोलून 1 वर्ष काढलंय ते आता त्यांना अफेक्ट करेल. आणि त्यांचा तर जीव साथीदार नाही कारण. तर आणि यश आणि त्यांना पण माहिती होतं की त्यांना जायचं, मग त्यांना असं होतं की आता हा एकटा. तर मग हे सगळं झालं आणि हा एकुलता एक होता आहे, आय मीन. तर ते सगळं झालं. त्याच्यानंतर मग ह्याच्या पप्पांचं ते रिॲक्शन दिसायला लागलं. तर त्यांची असं जे चाललेलं, जर असं येतंय खाली, आजारी तर होतेच, त्यांना अफेक्ट होतच हेल्थ वाईज, मेंटली नव्हता त्यांना अफेक्ट, जाम स्ट्रॉंग माणूस होता, दोघं स्ट्रॉंग होते, आई पप्पा. पोलीस होते ना, तर त्यांची फिजिक स्ट्रॉंग होती, बोन्स वगैरे चांगले होते. तर आणि फक्त पोलीस म्हणजे ठीक आहे. तर असं जे खाली होतं ते नंतर असं व्हायला लागलं, ते स्टीप झालं, कारण कोणच नव्हतं सोबत, मम्मी नव्हती सोबत, कोणाशी काय, ते एकटे पडायला लागले एकदम. आमच्याशी पण म्हणजे तसे पण चांगलेच होते, तरी पण ते असं होतं की हा ठीक आहे, काय नाही होणार. त्यांच्या बॉडीने आता रिॲक्ट करायला त्यांना मेमरी लॉस व्हायला लागली, त्यांना बटन लावता येत नव्हतं, म्हणजे एवढी एनर्जी वीक. त्यांना समजायचं नाही, ते असं चहाचा गवळ हात असा होऊन जायचा, कारण त्यांना कळत नाही की तो, आणि त्यांना कळायचं नाही जोपर्यंत चटका नाही बसत, चहा अंगावर पडत नाही तोपर्यंत त्यांना कळायचं नाही की त्यांचा हात असा आलाय. तर मग ब्रेनने ना ते कनेक्शन तोडून टाकत होती एक एक करून की हात कसा हलवायचा आहे हे ते. मग तेव्हा ह्यानी मग सुट्टी घेतलेली खूप दिवस. माझी ब्लॉक लिव्ह आमच्यात असतं मॅन्डेटरी. लकीली आम्हाला म्हणजे आमचे जॉब जसे मिळालेत ना की आम्हाला सुट्ट्यांचं कधी टेन्शन नाही झालं. तर मग ह्याला सुट्टी, ह्याची मॅनेजर खूप चांगली होती, तिने खूप अंडरस्टँड केलं ह्याच्या टीमने वगैरे, आणि ह्याला सुट्ट्या दिल्या. आणि मग 2 महिन्यांनीच ह्याच्या पप्पांचं पण झालं. आणि मग तेव्हा ह्याची आजी होती, ह्याचे काकी, सगळे रिलेटिव्स वगैरे होते, आणि आम्ही पण होतो, फ्रेंड्स पण होतो. तर त्यांनी सपोर्ट केला. आणि मग त्याच्यानंतर 3 वर्ष झाली, 4 वर्षानंतर मग आमचं लग्न झालं. आणि माझ्या घरच्यांना हिच्याबद्दल सगळं माहिती होतं की आमचं दोघांचं लग्न होणार आहे. कधी कधी मम्मी पप्पांना भरपूर वेळा भेटले, म्हणजे आम्ही 2015 का 2016 पासून एकमेकांना ओळखतो, तर तेव्हापासून भेटलोय आम्ही भरपूर वेळा. पप्पांना म्हणजे मीच नाही, माझी फ्रेंड जन्मदा, अपूर्वा, माझे जे फ्रेंड्स, जेन फ्रेंड, तो अक्षय, लग्नामध्ये जेवढे होते सगळे ह्याच्या मॉम डॅडला ओळखतात. आम्ही जायचो पण यांच्या घरी वगैरे, तर सगळं चिल्ल होतं. तर असं होतं. सो लोकांना असं वाटतं की हां कोविडमध्ये दोघं पण हे झालं, पण असं काही नव्हतं. कोविडने तर काहीच झालं नाही, हे असं होतं. तर वेगळ्या याच्याने झालं, पण फक्त एक होतं की पप्पांचं एक्सपेक्टेड होतं, मम्मीचं एक्सपेक्टेड, ते अचानक भयानक झालं, ते असं झालं. पण ठीक आहे, मग बिचारा खूप स्ट्रॉंग होता. तर हे होतं. जर आता कोणाला कोणी कमेंटमध्ये विचारलं की तुम्हाला लाज नाही वाटत का की तुम्ही आई वडिलांसोबत नाही करत, तर आम्ही ही व्हिडिओची लिंक त्याच्यात टाकून देऊ, त्यांना थोडं वाईट वाटेल. आणि एक गोष्ट की ह्याच्या मॉमची जी डेट होती, जो टाइम होता, जो डे होता, त्या सेम डे टाइमलाच ह्याच्या पप्पांचं पण झालं. दॅट वॉज व्हेरी स्ट्रेंज, दॅट वॉज लव्ह.
सेम डेट सेम 2 मंथ नंतर. हा 2 मंथ्स ने सेम डेट सेम टाइम सेम वार. शुक्रवार होता ना, शुक्रवार सेम ह्याच्यात दोघांचा आता डेट डे नाही आठवत पण ठीक आहे. मला आठवतं बिकॉज मी तेव्हा कॅल्क्युलेट केलेलं. काय करत बस. ठीक आहे. तर मग हे होते आमचे सगळे प्रश्न जेवढे तुम्ही आम्हाला विचारले, जास्त फ्रिक्वेंटली जे विचारलेत ते. तर हे एवढे आम्ही तुम्हाला उत्तर देण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. आता बाकी आमच्या चॅनलला असेच तुम्ही सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला पण फॉलो लाईक करत बसा प्लीज. आणि आता जाऊन आंघोळ कर. बाय बाय.